तू कृष्णाजीकडे बघायचं नाही, आमचं काय चाललंय तुला देणं घेणं नाही, तू फक्त सय्यद बंडा बघायचा बास. संभाजी कावजीला सांगितलं तू आमच्या बरोबर खाली यायचं, तू शाम्यानात आत यायचं नाही, तू शाम्यानाच्या बाहेर, तू खानाकडे बघायचं नाही, तू माझ्याकडे बघायचं नाही, आमचं आत काय चाललंय तुला देणं घेणं नाही. पण अफजल खान शाम्यानातनं जर जिवंत बाहेर आला तर त्याला जिवंत ठेवायचं नाही. ती जबाबदारी तुझी, प्रत्येकाला जबाबदारी दिली. आणि महाराज गडावरनं उतरले. 12:30 वाजता गडावरनं निघालेले राजे खानाच्या छावणीच्या बाहेर दुपारी बरोबर 2 वाजता पोहोचले. बरोबर 2 वाजता खानाला वर्दी मिळाली. शिवाजीराजे येत आहेत. तसा खान उठून उभा राहिला. समोर पाहिलं 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार राजे शिवाजी आज तक्रम येताना दिसले. तसं खानानं वकिलाला विचारलं, ये हे शिवाजी? वकिलानं मान डोलावली. खान 2 पावलं पुढे झाला. भाऊ फैलावले, आज शिवाजी राजे. आणि गळापिटीसाठी राजे फुडाले. खानाच्या मिठीत गेले. खानाचे भाऊ राजांच्या पाठीवर पडले. दापडला, जोर वाढला, मिठावळी गेली. राजे गुदमारले आणि त्यातून खानाचे कट्ट्यावर राजांच्या मस्तकावर पडत निसटली. दगा जाणवला, फाकणं निघाली. खूप असली खानाच्या पोटात. दगा करत खान कडाडला. कोतळा बाहेर पडला. पण त्यातून बेसावत राजाला कृष्णाजी धावून आला. मस्तकावर वार झाला. राजे भेलकांडले आणि त्या संधीचा फायदा घेऊन सय्यद बंडा पुढे झाला. महाराजांच्या मस्तकावर दांडपट्टा चालणार तोपर्यंत जीवा महालाच्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला आणि इतिहास पुटपुटला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. एक विचार करायचा इथं, जीवा महाला 1 सेकंद उशीर करता फार नाही, 1 सेकंद उशीर करता तर जीवा महालाच्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडाचा हात छाटला जायच्या ऐवजी सय्यद बंडाच्या दांडपट्ट्यानं महाराजांचं मस्तक छाटलं गेलं असतं. आणि मग कळतं आम्हाला या खानाच्या प्रसंगाच्या वेळी महाराजांनी जीवा महालाच का घेतला सोबत. तोच का याचं उत्तर इथं आहे. दुसरा का नाही कोण घेतला, जीवा महालाच का याचं कारण हे आहे. मी जाणीवपूर्वक विधान करतो, आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात महाराजांनी एक चाल पुन्हा नाही वापरली आणि एक माणूस तोही पुन्हा नाही वापरला. सगळं 50 वर्षाचं चरित्र काढून बघा. महाराज खानाच्या भेटीला गेले पण शाहिस्ता खानवर मात्र छापाच टाकायला गेले. चाल परत नाही. आणि माणूस आहेत, अवतीभोवती माणसं तीच आहेत, पण प्रत्येक प्रसंगात नायक म्हणून वेगळा आहे. जबाबदारी प्रत्येकाला वेगळी आहे. 50 वर्षाचा इतिहास काढा महाराजांचा, एक माणूस मुख्य भूमिकेत परत दिसणार नाही. जीवा महाला तुम्हाला प्रतापगडच्या रणसंग्रामातच भेटेल. तो पुरंदरावर दिसणार नाही. पुरंदरावर मुरारबाजी, तिथं बाजीप्रभू येणार नाही. बाजीप्रभू पावनखिंडीत, तिथं तानाजी असणार नाही. तानाजी कोंढाण्यावर, तिथं नेताजी भेटणार नाही. नेताजी आग्र्यात, तिथं येसाजी असणार नाही. येसाजी कर्नाटकात, तिथं सूर्याजी दिसणार नाही. प्रत्येक ठिकाणी नवा माणूस आहे. हे नियोजन आहे महाराजांचं. खान पडला. नियोजनानुसार असं ठरलं होतं की सगळ्यांनी मिळून पहिल्या दिंडी दरवाजा जवळ पोहोचायचं. राजे पोहोचले. पाठोपाठ एक अंगरक्षक गोळा झाला. राजांची नजर फिरविरली. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 9 9 जाताना 10 होते. एक कोण राहिला माग. अंगरक्षकाने एकमेकावर नजर फिरवली. कुणीतर अंगरक्षक पुटपुटला. राजा संभाजी कावजी दिसत नाही. संभाजी तो कुठे थांबला तो. तोपर्यंत संभाजी कावजी पाठीमागून धापा टाकत येताना दिसला. राजाने विचारलं, संभाजी कोठे थांबला होता, कोठे रुकला होता. एवढा ऐकल्याबरोबर संभाजीने आपला हात वर केला. त्याच्या हातात अफजल खानाचं मस्तक होतं. ही मस्तक कापाय मागं थांबलो. राजे म्हणले, संभाजी पण हे आपल्या नियोजनात नव्हतं. हे नव्हतं आपल्या नियोजनात. हे नसतं धाडस का केलं का. तर संभाजी म्हणला, राज तुम्ही खानाच्या पोटात वाघनक खूप असली पण म्हणलं मरतय का नाही, पुन्हा आणलं का आपण. राजे म्हणले, संभाजीची भागणकामी खानाच्या पोटात खूप असली, त्याला जहरी जालिम विष लावलेलंच होतं. खान ऐसा तैसा बचावणार नव्हताच. मग हे नसतं धाडस का केलं. संभाजी यदा कदाचित तुम्ही खानाचं मस्तक छाटत असताना पाठीमागून तुमच्या मस्तकावर कुणी वार केला असता तर काय जबाब दिला असता मी तुमच्या आईला. तुमच्या आई तर म्हणाल्या असत्या, शिवाजींनी स्वतःचा जीव वाचवला पण माझा लेक मात्र खर्ची घातला. नाही संभाजी,
एक वेळा अफजल खान नाही मेला तरी चालेल, पण स्वराज्याचा एकही मावळा खर्ची पडता कामा नये. गेलेले गडकोट परत घेता येतात, पण गेलेली माणसं परत कशी मिळवावी. महाराज माणसाच्या रक्षणासाठी, माणसाच्या जीवासाठी सातत्यानं धडपड करत राहिले. आपली माणसं कमीत कमी कशी मरतील, आपली कमीत कमी हानी कशी होईल याचा विचार करत राहिले. हे अद्भुत नियोजन फक्त महाराजांच्या चरित्रात तुम्हाला दिसतं. हे सगळं कधी घडलंय? 10 नोव्हेंबरला दुपारी 2 वाजता. महाभयानक काय प्रसंग, जीवावरचा, मृत्यूशी गाठा. 2 वाजता 10 तारखेला दुपारी घडलाय. मला प्रश्न पडतो, 10 तारखेला दुपारी जर एवढं सगळं रामायण घडलंय तर 11 तारखेला महाराज कुठं असतील? 10 तारखेला घडलंय हे खान नाट्य, 11 तारखेला महाराज कुठं? शेजारी महाबळेश्वरला. हा, मग काल एवढं टेन्शन होतं, 4 दिवस नको का थंड हवेच्या ठिकाणी जायला? कुठं आहेत महाराज? दहा तारखेला दुपारी 2 वाजता खान मारला. दुदुंब्या झाल्या. 2:30 वाजता रानात लोकलेला मराठी सैन्य बाहेर पडला आणि खानाच्या सैन्यावर तुटून पडलं. 4, 5, 6 वाजेपर्यंत ही जुगलबंदी चालूच झाली. बघता बघता खानाचा सपशेल पराभव झाला. खानाचं सैन्य पाठीला पाहिलं आणि पळत सुटलं. शस्त्र तिथंच, तोफा तिथंच, हत्ती तिथंच, घोडे तिथंच, उंट तिथंच. बघता बघता 6, 6:30, 7 वाजता मराठीने हे सगळं काबीज केलं. महाराजांना तोफा मिळाल्या, सैन्य मिळालं, शस्त्र मिळाली, घोडी मिळाली, उंट मिळाली, हत्ती मिळाली. 8 वाजता महाराजांकडे सगळं गेलं. महाराज हे 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 मिळालंय. 9 वाजता तिकडे तिकडे सगळे जेवायला गेले. जून 10 वाजता सगळे परत आले. सैन्य सज्ज झालं. आत्मविश्वास किती आहे बघा महाराजांचा. 10 तारखेला खान दुपारी 2 वाजता मारलाय. महाराजांना हे 6 महिने आधी माहिती आहे की आपण खान मारणारच आहोत. खान मेल्यानंतर त्याचे हत्ती, घोडे, उंट आपल्याला मिळणारच आहेत. 4000 घोडी घेऊन खान येणार आहे. 2000 पळून जरी गेले तर 2000 घोडी आपल्याला मिळणारच आहेत. 2000 घोडी मिळाली, पण नुसती घोडी मिळून उपयोग आहे का? घोडी चालवणारे प्रशिक्षित घोडेस्वार पण पाहिजेत. महाराजांनी काय केलं? 10 नोव्हेंबरच्या अगोदर 6 महिने आपल्या 2000 लोकांना घोडेस्वारीचं शिक्षण देऊन प्रशिक्षित केलंय आणि त्यांना सांगितलं 6 महिन्यानंतर 10 तारखेला सायंकाळी 5 वाजता तुम्हाला घोडी मिळणार आहेत. बुकिंग झालेलं आहे. किती नियोजन आहे आणि आत्मविश्वास किती. हो, होणारच. 2000 घोडी मिळाली, सैन्य सज्ज झालं. 10:30 वाजता महाराज आले आणि स्वतः महाराजांनी घोड्यावर मान ठोकली. दुपारी 2 वाजता खान मारलाय त्या दिवसाचं सांगतोय मी. आणि रात्री 11 वाजता महाराज आपल्या सैन्यासह परत घोड्यावर मान ठोकून स्वराज्याच्या हद्दतळे प्रतापगडापुरतीच मर्यादित आहे. 11 वाजता हर महादेवचा गजर झाला. महाराजांनी घोड्याला टाच मारली आणि महाराज सैन्य निघाले. बघता बघता वाई प्रांत जिंकला. महाराज सातारा प्रांतात घुसले. सातारा प्रांत काबीज केला. महाराज वारणा नदीच्या खोऱ्यात गेले. वारणा नदीचं खोरं जिंकलं. महाराज कोल्हापूर प्रांतात शिरले. कोल्हापूर प्रांत काबीज केला आणि 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळ्यावर भगवा फडकावला. म्हणजे उन्हापुऱ्या 20 दिवसात 200 किलोमीटर आणि 18 किल्ले एवढा प्रांत महाराजांनी काबीज केला. या राजाला विश्रांती माहिती आहे. 10 तारखेला दुपारी 2 वाजता खान मारतायत आणि रात्री 11 वाजता तयार होऊन परत निघतायत. ते थेट सलग 20 दिवस 200 किलोमीटर आणि 18 किल्ले घेऊन थांबतायत. विजयाचा एक उन्माद पुढच्या काही लढतींसाठी प्रेरणा देणारा ठरतो. अफजल खानावरचा विजय महाराजांनी प्रेरणा म्हणून वापरला आणि एवढा प्रांत काबीज केला. तर आता बघा ना, पोराची नुसती 10वीची परीक्षा होऊ द्या, आता महिनाभर आपल्याला काय सांगायचं नाही. मोठा थकला तो. या राजाला विश्रांत काय यश मिळतं? 5 किलोमीटरची शर्यत जिंकणार आहे का स्पर्धकाला विचारलं, तुझ्या जिंकण्याचं रहस्य? म्हटलं मी थांबलो नाही. काय अप्रतिम उत्तर आहे. सातत्यानं जी माणसं काम करत राहतात, सातत्यानं न थकता जी जातात ती यशस्वी होतात. महाराजांच्या यशाचं सगळ्यात मोठं रहस्य ते आहे. साधी गोष्ट सांगतो. महाराजांच्या राणी सरकार आहेत काशीबाई, मृत्यूशय्येवर होत्या. अखेरची घटका मोजत होत्या आणि त्यावेळी मासाहेब जिजाऊनी या काशीबाईंना विचारलं, काशीबाई, मरण्यापूर्वी तुमची काही शेवटची इच्छा असेल तर सांगा.
आणि या काशीबाई म्हणाल्या, आमची आमची शेवटची इच्छा एकच, आमची शेवटची इच्छा एकच, मरण्यापूर्वी फक्त एकदा राजांचे पाय नजरेस पडावेत. काय शेवटची इच्छा आहे? मरण्यापूर्वी फक्त एकदा राजांचे पाय नजरेस पडावेत. का? याच्या आधी ते कधी नजरेस पडले होते? महाराजांबरोबर लग्न लागलं तेव्हा. लग्नात काशीबाईंनी महाराजांचे पाय बघितलेले, पुन्हा नाही. मरण्यापूर्वी म्हणून काशीबाई सांगतायत की एकदा मरण्यापूर्वी पाय नजरेस पडू द्या. महाराजांनी स्वतःचा संसार नाही केला, महाराजांनी स्वराज्याचा प्रपंच उभा केला. म्हणून तुमच्या माझ्या पाठीचे कणे ताट आहेत. पन्हाळ्यावर पोहोचले महाराज. पन्हाळ्यावर भगवा फडकला आणि पन्हाळ्याच्या पायथ्याच्या छोट्या छोट्या गावातल्या तरण्याबाज जिगरबाज पोरांना वाटलं की आता स्वराज्य आलंय, आपण महाराजांकडे जायला हवं, महाराजांच्या कार्यात सामील व्हायला हवं. आणि मग अशी काही पोरं ठोरं गोळा झाली. त्यातच एक जण होता पन्हाळगडच्या पायथ्याच्या नेबापूर गावचा शिवा काशीद. नाव एकसारखंच, शिवा. दिसायचाही हुबहू राजांसारखाच, चालणं राजांसारखं, बोलणं राजांसारखं, मिशी ठेवणार राजांसारखी, दाढीचा कट तोही राजांसारखा. डोक्यात एकच नाद, जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शुभासारखं. दुसरं सुचतच नव्हतं. आमच्याकडे नाही का ते परवा आमिर खानचा गजनी आला, आमच्या पोरांच्या डोक्यावरचे केस गायब, मध्ये मध्ये रेषा, राज्यमार्ग महामार्ग. ते असतो ना एकेकाला. आमच्या आताच्या पोराचे आयडॉल आमिर खान, माझ्या शिवा काशीदचे आयकॉन होते छत्रपती शिवाजी महाराज. ही सगळी पोरं महाराजांना भेटायला पन्हाळ्यावर आली. शिवा काशीद त्यातच. आता महाराजांच्या आणि शिवा काशीदच्या आयुष्यातली पहिली भेट कधी झाली आहे? जानेवारी महिन्यात झाली आहे. पहिल्यांदा दोघं एकमेकाला कधी पाहतायत? जानेवारीत. शिवा काशीद स्वराज्यात कधी सामील झाला? जानेवारी 1660. आणि फेब्रुवारी मध्ये सिद्धी जव्हरचा 65,000चा वेढा पन्हाळ्याला पडलाय. महाराज त्या वेड्यात अडकले. नेताजी पालकरनं छापा टाकला, बळ तोकडं पडलं आणि राजांना कळून चुकलं, शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करायला हवा. आणि त्या दिवशी राजांनी बोलावणं धाडलं नुकत्याच स्वराज्यात आलेल्या हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या या शिवा काशीदला. शिवा येता झाला. राजा बोलावणं धाडलं जी. हो शिवा, तू आमच्यासारखा दिसतो असं आम्ही खूप ऐकून आहे. शिवा, आज आम्हाला प्रत्यक्ष बघायचं आहे. शिवा हरकला. राजा तालोजी झपाट्यानं आत गेला. राजांचा वेश अंगावर परिधान केला, राजांचा जिरटोप मसर चढवला आणि राजांसारखाच मिशाला पीळ मारित राजांच्या सामने आला. राजा कसा दिसतो जी? आणि बघत राहिले राजे. शिवा. अरे आरशात आमचंच प्रतिबिंब पाहिल्याचा भास होतो. शिवा. राज म्हणजे ते सिद्धी बी आम्हाला ओळखायचा नाही. आणि निस्तब्ध झाले राजे. शिवा, तुला कसं कळलं? आम्ही तुला आमचं रूप देऊन सिद्धीच्या भेटीला पाठवणार ते. तसा शिवा म्हटला, राज, एवढं दिस तुमच्या संगती राहिलो तो काय उगाव आहे? तुमच्या काळजाचं ठोकं बी काय सांगते ते कळतं आम्हासनी. राज द्या की इडा. जातो की, लढतो की, भिडतो की आमच्या सिद्धीला. आणि राजे सरदिशी पुढे झाले. शिवाला कड करून मिठी मारली आणि राजांच्या डोळ्यातला एक अश्रू शिवाच्या पाठीवर पडला. अशी कौतुकाची थाप कधी कुणाच्या पाठीवर पडलीच नव्हती. ते भाग्य शिवाच्या वाट्याला आलं आणि त्याच चाल ठरली. राजाने सिद्धीला निरोप धाडला, आम्ही तह करायला तयार आहे. सिद्धी आनंदला. आखिर आई गया दक्कन का चूहा सिकंजे में, अब दिखाएंगे उसे. अल्लाह ताला की मेहरबानी, शब्बे रात का जश्न होगा. आखिर शिवा आ ही गया पंचे में. बसा फिकीर कैसी. सिद्धी गाफिल, सैन्य बेसावध, वेडा ढिला पडला आणि याच ढिलाईचा फायदा राजाने उचलला. बाजी प्रभूंना सोबतीला घेतलं आणि राजे त्या पावसाळ्याच्या किर्र रात्री पन्हाळ्यावरनं विशाळगडाकडे निघाले. आणि करायला निघाला राजांचं रूप घेतलेला शिवा काशीद. सिद्धी वाट बघत होता. पालखी येताना दिसली तसा सिद्धी पुढे झाला. आओ शिवाजी राजे. पालखीचा पडदा सरकला. आस्ते करम राजे शिवराय खाली उतरले. सिद्धी पुढे झाला. गळाभेट झाली. चलिये राजे. आणि राजांची पावलं शामनाच्या दिशेला पडू लागली. पण त्याच वेळी दोन संशयी डोळे रोखले गेले होते राजांवर. राजांची पावलं शामनातून आत पडणार त्याच वेळी ते दोन संशयी डोळे पुटपुटले. ये शिवाजी नहीं हो सकता,
आणि थबकला सिद्धी. म्यानाथा नंगे तलवार लकलकली, सब दिशे चालली, रक्ताचे चिळकाने यात्रेचा कल्लोळ उडाला. शिवा रक्ताला व्याकुळला आणि सिद्धी विचारता झाला, सच बता तू ये शिवाची? आणि कडाडला शिवा, अरे हा मैं ही हूं शिवाची. दुसरा तिसरा चौथा वार वारांची बहुचार झाली. सिद्धी विचारत राहिला आणि शिवा सांगत राहिला, अरे हा मैं ही हूं शिवाची. मग मात्र सिद्धी वळाला त्या दोन संशयी डोळ्याकडे. ते दोन संशयी डोळे होते फाजल खानाचे, अफजल खानाचा मुलगा फाजल खा. सिद्धी ने विचारलं, कैसे कह सकते हो, ये शिवाजी नहीं है? तसा फाजल खान म्हणाला, हुजूर मैंने देखा है शिवाजी राजे को. अफजल खान भेटीच्या वेळी मी बघितलंय शिवाजी राजांना. त्यावेळी झालेल्या झटापटीमध्ये शिवाजी राजांच्या मस्तकावर तलवारीचा वार झालाय. हे जर खरे शिवाजी, तर यांच्या मस्तकावर तलवारीच्या वाराची ती खून पाहिजे. तसा सिद्धी झपडल्यासारखा पुढे झाला. शिवाच्या मस्तकावरचा जिरटोप मागे सरला. मस्तकावर वाराची खून नव्हती. शिवा सापडला, नंगी तलवार लकलकली, सब दिशे चालली, रक्ताची चिळकांनी यात्रेचा कल्लोळ उडाला आणि अखेर समशिराली गर्दनीवर. सिद्धी विचारता झाला, मरने से पहले आखिरी बार पूछता हूं, सच बता तू ये शिवाजी? आणि कडाडला शिवा, अरे जन्माला जरी शिवा काशीद म्हणून असलो तरी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे भाग्य काही कमी आहे का? अरे या शिवाची छाती तुला फोडता आली नाही, माझ्या राजाची पाठ तू काय धरणार? सोडून दे खाप. पण त्याच वेळी सिद्धीची समशेर चालली आणि शिवाचं मस्तक थडा वेगळं झालं. शिवा पडला, संपला. मला राहून राहून प्रश्न पडतो, जानेवारीतली पहिली भेट आहे महाराज आणि शिवा काशीच्या आयुष्यातली पहिली भेट. फेब्रुवारी मध्ये सिद्धी जव्हरचा वेढा पडतो आणि अवघ्या 6 महिन्यात महाराज या शिवाला विचारतात, शिवा आमचं रूप घेऊन जातोस? ए शिवा, मरायला तयार होतोस? आणि शिवा म्हणतो, होतो. झाला, गेला आणि मेला. या 6 महिन्याच्या काळात शिवाजी महाराजांनी त्या शिवा काशीच्या उरात असं काय पेरलं असेल की शिवा काशीत मरायला तयार व्हावा? अनेक राजांनी गिरिदुर्ग उभारले, अनेक राजांनी जलदुर्ग बांधले, अनेक राजांनी भूदुर्ग तयार केले, पण माझ्या राजानं नरदुर्ग उभा केले. हे माझ्या राजाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, कडतोजी, कुणाचंही आयुष्य घ्या, कसं जगावं आणि कसं मरावं याचं यथार्थ ज्ञान देतात. राष्ट्रीय चारित्र्य घडवलं, नॅशनल कॅरेक्टर्स उभा केली महाराजांनी. देशासाठी जगावं, देशासाठी मरावं असं सांगणारी ही मांद्याळी ही स्वराज्याच्या यशाचा सगळ्यात मोठा पाय आहेत. शिवा पडला, संपला. विशाळगडावर सुखरूप पोचलेल्या महाराजांच्या कानावर ही बातमी गेली की आपलं रूप घेतलेला शिवा मारला गेला. आणि तक्षणी महाराज निघाले, आम्हाला जायला हवं. आजूबाजूच्या सोबती चमकले. महाराज कुठं? पन्हाळ्याच्या पायथ्याला, नेवापूरला. शिवा काशीच्या आईना निरोप द्यायला हवा. तिचा पोर मातीसाठी गेलाय. पण महाराज आत्ता त्या सिद्धीच्या येड्यातनं सुटला, आता परत त्या मरणाच्या मुलखात कशा पायी जावंच लागेल. शिवा काशीच्या आईला निरोप द्यावा लागेल. महाराज तो आम्ही कुणी बी जाऊन देतो. नाही, शिवा शिवा काशीत म्हणून नाही, शिवा शिवाजी महाराज म्हणून गेला हे लक्षात ठेवा. मेलेला शिवा काशीत नाही, मेला तो शिवाजी राजा. जिवंत आहे तो शिवा काशीत. आईला भेटायला हवं. राजा असं करू नका. लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा त्या मरणाच्या मुलखात परत नको. नाही, जायलाच हवं. आणि राजे तिथून धडक निघाले न ऐकता. पन्हाळ्याच्या पायथ्याला नेवापूर गावी शिवा काशीच्या आईला भेटायला निरोप दिला गेला. आणि शिवा काशीच्या आईला कोण आनंद झाला. लाख लाख दिवसाचं स्वप्न पुरं होत आहे. माझा 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 राजा येतोय. डोळ्याच्या पंचारती करून ती राजाची वाट पाहत राहिली. हातात पंचारतीचं ताट घेऊन. आणि आले 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 राजे आले. शिवा काशीच्या आई लगबगीनं पुढं झाली. राजांना पंचारतीनं ओळायला लागली. कळेना राजांना कशाला ओळते. असा कुठला पराक्रम गाजवला की आरती करावी आमची. अगं तुझा पोर मातीसाठी शहीद झाला हे सांगायला आलो आई. ओळते कशाला. पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटेना. तशी शिवा काशीच्या आई राजांना म्हणाली, ये ना राजा, आत घरात तरी ये. जड पावडण राजे आत आले. शिवा काशीच्या आईने एक फटकं धडूत खाली टाकलं. बसना बसना राजा.
राजे त्या धडोत्यावर बसले. तसे शिवाकाशीची आई शिवाकाशीच्या बायकोला म्हणाली, अगं गुळपाणी तरी आण, तोंड तोंड तर गोड कर राजाचं. शिवाकाशीची बायको लगबईनं गुळपाणी घेऊन आली, राजांपुढे ठेवलं. शिवाकाशीची आई म्हणाली, घे ना राजा, तोंड तोंड तर गोड कर. कळे ना राजांना, अगं कसं तोंड गोड करू? तुझ्या पोराच्या मृत्यूची कडू बातमी घेऊन आलो आई, तोंड कसं गोड करू? पण राजांच्या ओठातनं शब्दच फुटे ना. तशी शिवाकाशीची आई म्हणाली, राजा एक सांगू का? राजा म्हणले, बोल. अरे येड्या, एवढ्या जीवावरच्या संकटातनं वाचलास, सिद्धीच्या येड्यातनं सुटलास, मग पहिल्यांदा तुझ्या आऊकडं जिजाऊकडं जायचं सोडून वाट वाकडे करून मायाकडं का आलास? तसे राजे म्हटले, आई अगं तू सुद्धा जिजाऊच की ग. तसं नवर राजा, पण आईची माया तुला नाही कळायची. 6 महिने तुझ्या वाटकडं डोळं लावून बसली असेल ती, तिच्याकडे जावं पहिले. तसे राजा म्हटले, आई अगं एक शिवा गेला पुन्हा दुसरा शिवा तुझ्या भेटीला आला. तुझा शिवा गेला आई, तुझा शिवा मातीसाठी खर्ची पडला. तशी शिवाकाशीची आई म्हणाली, ते काय मला ठाव नाही वे राजा. आणि चमकले राजे, अरे तुला कसं कळलं? अगं तो निरोप द्यायला तर आम्ही आलो, तुला कसं कळलं? तशी शिवाकाशीची आई म्हणाली, अरे येड्या, गावच्या येशीतून येताना तुला बघितला, तेव्हा तू एकलाच दिसला, तवाच वळखलं. माझा शिवा चित्ता नाही राहिला. अरे माझा शिवा जित्ता असता तर आता तुझ्या संगती नसता आला. धन्य धन्य आई, म्हणजे स्वतःचा पोर गेला हे माहिती असून तू आनंदानं पंचारती घेऊन माझं स्वागत करायला आलीस, माझं तोंड गोड करायला लागलीस. धन्य आई. अगं तुझा पोर मातीसाठी गेला, देशासाठी गेला. एवढं ऐकल्यावर मात्र शिवाकाशीच्या आईच्या डोळ्यातनं घळघळ पाणी उकळायला लागलं. तिला हुंदकावर आहे ना. आणि राजे म्हणाले, शोकावर आई. अगं शोकावर कशाला रडते? पण शिवाकाशीच्या आईचे अश्रू थांबे ना. राजे म्हटले, आई एकुलता एक पोर गेल्याचं दुःख काय असतं ते आम्हास कळतं, पण आई शोकावर. तसे तार दिवशी शिवाकाशीची आई म्हणाली, कोण म्हटलं राजा माझा पोर गेला म्हणून मी रडतीये? कोण म्हटलं माझा लोक मेला म्हणून मी रडतीये? नाही, माझा पोर गेला म्हणून मी रडत नाही. मी रडते एवढ्यासाठी की त्या देवानं मला एकच लोक का दिला. आणखी 4 दिला असतं तर आता तुझ्या संगती नसतं धाडलं. माझा पोर गेला म्हणून नाही, त्या देवानं मला एकच लोक का दिला म्हणून रडते म्या. कळे ना राजांना. पण त्याच वेळी शिवाकाशीची बायको म्हणाली, आत्याबाई असं का हो म्हणता? तुम्हाला एकच लोक, मग म्या कोण? म्या कोण? धनी. माझा धनी नसतील राहिलं, पण माझ्या धन्याच्या जागी म्या लढीन राज. आणि तार दिवशी उभा राहिले राजे. अरे धन्य धन्य, ज्या माझ्या स्वराज्यात तुमच्यासारख्या माता भगिनी, त्या माझ्या स्वराज्याला शौर्य वीरांची कधी कमीच नाही पडणार. आणि आश्चर्य वाटेल, ही शिवाकाशीची बायको आहे ना, ही शिवाकाशीची बायको स्वराज्याची पहिली स्त्री सैनिक म्हणून पन्हाळ्यावर लढलीये. जेव्हा जेव्हा या देशावर मातीवर संकट आली त्यावेळी फक्त मनगटच नाही, वेळ पडल्यावर इथल्या बांगड्याही झुंजल्यात. हा इतिहास आहे इथला. जन्मल्यावर इथले आयुष्य सुरू होत नाहीत, मेल्यानंतरच इथले आयुष्य सुरू होतात, असा इतिहास आहे या मातीला. म्हणून विषय कारगिलचा असू द्या, नाहीतर मुंबईवरच्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा, मातीसाठी शहीद होणाऱ्यांची सगळ्यात जास्त संख्या माझ्या याच महाराष्ट्रातली आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला तो वसाने वारसा दिला, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. खरं तर शक्तीचा हा वारसा भक्तीतून तुमच्या माझ्याकडे प्रवाहित झाला, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. भक्तीनं मन चेतावीत, फुलावीत, ती पवित्र भावित, भव्य भावित, दिव्य भावित, अथंग दंड भावित, हा त्याच्या पाठीमागचा हेतू, जेणेकरून ती अशा सदरक्षणासाठी उभा राहतील, ही त्याच्या पाठी